नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक धमाकेदार व्हिडिओमध्ये। आम्ही नेमकंच घरी आलो आता, तर 9:10 झालेत। हे बघा शुभांगीचं चालू आहे खिचडी, आणि म्हणे आज चुलीवरती पालकाचे भजे बनवू म्हणे। आम्ही पालक घेऊन आलोय आणि हे शुभांगी खिचडीची तयारी बघा, हिने कापून ठेवले। काय काय ठेवलं कापून? कांदा, लसूण, मिरची, हां, टमाटे, टमाटर, अद्रक आणि कोथिंबीर कापायची। हां का, एवढे आयटम टाकायचे त्याच्यामध्ये खिचडीमध्ये। आणि एवढं नाही टाकायचं, कांदा भज्याला पण टाकायचं आहे ते। हां का, चालतंय। तर उशीर झाला आम्हाला बी यायला, कारण का आम्ही दुकान लावतो। आमच्या बाजूला एक फळाचं दुकान आहे, ते सध्या प्रयागराज कुंभमेळ्याला गेलेले, महाकुंभमेळ्याला। त्याच्यामुळं 2-3 दिवस 2-3 दुकान लावा लागले। त्याच्यामुळं जरा तुम्ही कोण वगैरे पाहिजे काय नाही लिहे बघू लागले सागर, तर त्याच्यामुळं जरा उशीर व्हायलाय। चला ठीक आहे, चांगल्या कामासाठी गेलेत। मी तर जाऊ शकत नाही सध्या, कारण का मग तुम्हाला जे मला ओळखतात त्यांना तर माहिती आहे सगळ्या। सध्या माझ्यावर खूप ताण आहे। आता सिक्कडजातून थोडं बाहेर निघायला लागलो मी, अजून तर पूर्णपणे निघालो नाही, पण मग ठीक आहे चला। त्याच्यामुळं मी काय सध्या जाऊ शकत नाही, आणि ते गेले तर त्याच्यामुळं मग तेवढं आपण आपल्याकडून सहकार्य होतं तेवढं आपण त्यांना वाटलं मला म्हणाला मी, म्हणून मी त्यांना म्हणलं चला ठीक आहे तुम्ही जा, मी दुकान सांभाळतो तुमचं, काही अडचण नाही, उरलेला माल पण विकतो। तर मी सध्या खूप जरा अडचणीमध्ये आहे, आणि ते तर आहेच आहे। आणि पुन्हा 1 वर्षाचं चॅलेंज पण घेतलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना। म्हणजे आता नवीन असेल त्यांना काही माहिती नाही नेमकं चॅलेंज म्हणजे। तुम्हाला सांगतो मी, रेग्युलर मला 1 वर्षभर रोज दुकान लावायचं, सुट्टी मारायची नाही आहे। 365 दिवस रोज काम करायचं आहे, म्हणजे रेग्युलर वर्क करायचं आहे। थोडक्यात सांगायचं म्हणजे सुरुवातीला शुभांगी नाही म्हणून लागली, शुभांगीचं पण थोडं नाही हो म्हणून लागली। आता काय तिला, आता ती पण म्हणाली चला ठीक आहे। पण एवढं खरं आहे, 2025मध्ये हा आमचं चॅलेंज जर पूर्ण झालं तर 2026मध्ये आम्ही आहे ना कुठं फिरायला जाईन, भरोसा नाही। त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला आमच्या सबस्क्राईब करून ठेवा, आणि आमच्या चॅनलवरती आम्ही जिथं बी जाऊ, जिथले पण व्हिडिओ बनवू आम्ही अपलोड करू यूट्यूबवरती। तुम्हाला पण थोडं माहिती होत राहील की नेमकं किती खर्च येतो, काय नाही, कुठं कसं जायचं, काय नाही, सगळं आम्ही टोटल माहिती देऊ तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये। आता 1 वर्षाचं आम्ही चॅलेंज घेतलेलं आहे, त्याच्यामुळं आता सध्या एवढं वर्ष तर आम्हाला कुठं जाता येणार नाही, पण 2026मध्ये आम्ही फिरायला जाऊ, व्हिडिओ पण बनवू, व्हिडिओ टाकू यूट्यूबवरती। आता शुभांगी बनवती पालकाचे भजे चुलीवरती, मी आता सध्या पेटवतो चूल। आता जातो का चूल पेटवतो मी। खिचडी भारी लागली असती चुलीवर। हां खिचडी नाही काय, 2 होत नाही, मग टाईम होतो। तू खाली काय गॅसवर काय कर, खिचडी टाक गॅसवरती, आणि मग वरती चुलीवर भजे बनव, असं म्हणजे दोन्ही का होतं। टाईम बराच झालेला आहे, 9:15 वाजलेत। हे बघ, खोटं बोलत नाही मित्रांनो मी। हे बघा 9:15 झालेले आहेत, आणि हे बघा सागर अजून सायकल खेळायला आहे। सागर, हे टाईम आहे सायकल खेळायला? काय डोकं खराब झालं का तू? संध्याकाळ टायमाला 10 रुपये नको। आई आता याचे पालकाचे भजे बनवायली मस्तपैकी चुलीवरती। हां, हे जाऊ का मी चूल पेटू का वरती? हां, हे बघा पालक आणली, मस्त ताजी पालक आणलेली आहे। हे पन्नी उचल, पन्नी वड का, पन्नी वड। हे बघा, हे मस्त फ्रेश मावशीने शेतातली आणली होती ना, मस्त फ्रेश पालक आणली। दर टाके, ठेव खाली, हे ठेव ठेवायचा वाटतं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या व्हिडिओला बघत जा जरा पूर्ण। जातोय मी चूल पेटवतो। हे आवडलं काही? आवडलं। हे बघा, हां, त्याच्यामध्ये बेसन पीठ मध्ये पालक चिरून टाकली, हां, हे मिरच्या हिरव्या ते टाकल्या, इकडे खिचडी झाली। चालू खिचडी झाली समजा, होत आली म्हणून होतच आली ती। आणि इथं याच्यामध्ये जिरं, ओवा,
हां लसूण नाही टाकला, फक्त कांदा हां आणि पालक चिरू. चालेल. पेटू का मग चूल? हा पेट. ठीक आहे चल सागर बोट चोक नको चल. त्याला वट्टा एवढं पण जाळ? टाकला. शुभंग एवढं जाळ कमी कर, थोडा बाहेर काढ. राहू दे तुम्ही मध्येच ते काटून टाकून ठेवलं एकच. राहू दे. मला काय माहित होतं, मी लावला जाळ. गरम गरम पालक भजी मस्तपैकी आणि खिचडी तर भारी बनाले बना. दादू त्याला वट्टा बनवून लागते पण हे बरं हां ब्लॅक टाकते नाही तर. हां झाले मस्त गरम गरम चुलीवरचे भजी. कडक 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 आहेत. खाऊन बघू एक. बघा. दादा जेवणासोबतच खाऊ. बघू दे एक खाऊन बघू दे. सागर घे बरं एक. चौथं बघू दे चुलीवरचे भजे कसे होतात. नमक कमी झालं का सांगा. मम्मी हे टाक ना, एकच टाकतो आम्ही, आताच नाही पोंगे. एकच टाकू दे. नको पोंगे नको टाकू. लय भारी झाली बघ. मीठ थोडं कमी झालं. जायचं तुम्ही बघा. सागर तुझे नमक जा मीठ घेऊन जा तू पण. आता मी नाही जात. जा माझा उठ जा थंडी होते. जा खाली जा तुला कटा एवढं येते. मला एक पोंगा. हा टाक टाक तुझ्या आलं होता हे मग कुठं काढून दे काय पोंगे. बरं का तू? थोडं मीठ कमी झालं ग. मस्त जाळा लागला. थोडं झालं, जास्त नाही. ते नाही केलं तू. दर इतकं लंबा पोंगा. हा डबल केला तू. डबल पोंगा केला तू एकाच एक टाकून. राहत्या काही आगोपणा करू नको तू. लय मार खाशील. जॉईंट पोंगा केला तू. हे तिकडे हां काय झालं कमी टाका जास्त नको टाकू बदला. मीठ कमी असलेलंच बरं आहे, जादा नको. जास्त पण आहे नाही. दादू जरा दे ना जॉईंट पोंगा दे ना जरासा. हा. थोडा दे. मला दाद्या, मला दे ना. जाऊ दे सागर आपण काढल्यावर खाऊ. तळून देते ना मी आता एवढं झालं की. ते ती बारीक बारीक ती. किती भारी वाटतंय वरती. हा लय मस्त वाटते. चल दाखवतो थोडासा बाहेरचा व्ह्यू दाखवतो. वाव अंधारात काय दिसतं. अंधारात काय पण काय दिसत नाही आता अंधारामध्ये. काय पण पाहिजे. मस्त व्हायलेत ग भज्या. शुभांगी मस्त व्हायलेत भजे. आता वाजले. तुला हॉटेल टाकून देऊ का तुला हॉटेल पप्पा, दे मग. सागर दादूला लागली भूक. मला बी लागले 9:30 वाजले. ते किती झाले आता माझी? झाली खिचडी झाली. झाली का? झाले आता भजे होत्या 5-10 मिनिटात. आण मग जास्त. हा नाही वर नाही खाली जेवायचं. हा, वरती. नाही नाही वरती नको. हा, वरती. नाही नाही दादू वर नको नाही. खाली जेव आपण. खाली नाही जेवत. सागर तू वर जेवायला हा? जेव. ते त्याला भजी दे ना. सागरला भजी दे. पोंगे काढले का? आता पाहिजे. हां काय झाले काय मला खायचं पाहिजे. नाही खायचे काऊन रे खाल्ली ना त्यानं आता. खाल्ले का मला दे ना 2-4. मी चाललो आता खाली. तू झालं की तू आवरून ये खाली. हो पोंगे काढते जराशी. काढ काढ. दादू तुला नाही जेवायचं. चला आवरा लवकर. 9:30 वाजून गेले. सागर हे बटाटे वगैरे काढू नका. असं सगळं खाय चांगलं असते. टमाटे काढते, कोथिंबीर काढते निवडून. चला लवकर चला आवरा. चला या सगळेजण जेवायला मस्तपैकी. हे बघा शुभांगीने खिचडी बनवली गरम गरम. हे पालकाचे भजे आणि सोबत पोंगे पण तळलेत. हे बघा दादू जेवतोय. दादू पांगून गाऊन घेतला. तर मला लागली भूक कारण का 10 वाजलेत. बराच वेळ झाला आणि व्हिडिओ पण बराच मोठा झाला. शुभांगी गेली पाणी आणायला. सगळं आणतीन रोज पाणीच विसरते नाच का. चल ये लवकर. मम्मी मला पण आण. चला तर मी आता जेवण करतो. भूकले लागली मला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कांदा खायचा तुम्हाला? आण थोडा आण. मला पाणी आण. काहीतरी नवीन सांगण्याचा प्रयत्न करीन. काहीतरी नवीन मांडण्याचा प्रयत्न करीन तुझ्यासमोर. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.
आणि नवीन असेल तर अजून एकदा सांगतो, चॅनलवर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही तुम्हाला. प्लीज सबस्क्राईब करत जा. व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.